श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. गणेश क्रिएशन जी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो. आपण सर्वजण अक्कलकोटला जातो, वटवृक्षाचं दर्शन घेतो आणि स्वामींच्या पादुकांवरती डोकं ठेवतो. पण तुम्हाला माहिती आहे का, स्वामींनी स्वतः आपल्या पादुका कोणत्या भक्ताला दिल्या होत्या? त्या पादुकांमागे नक्की काय रहस्य आहे आणि स्वामी आजही त्या पादुकांच्या स्वरूपामध्ये तिथे कसे वास्तव्यास आहेत? आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजचा हा व्हिडिओ खूप खास होणार आहे, कारण आपण स्वामींच्या पादुकांचा तो अलौकिक इतिहास जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. स्वामी समर्थ महाराज हे परब्रह्म स्वरूप. जेव्हा स्वामी अक्कलकोटमध्ये वास्तव्यास होते तेव्हा त्यांचे अनेक परमभक्त होते. त्यापैकीच एक म्हणजे श्री बाळप्पा महाराज. स्वामींच्या निधनानंतर भक्तांना आधार वाटावा आणि मी गेलो नाही, मी येतेच आहे याची प्रचिती यावी म्हणून स्वामींनी आपल्या पादुकांचा वारसा मागे ठेवला. असं म्हटलं जातं, स्वामींनी स्वतः आपल्या लाकडी पादुका बाळप्पा महाराजांना दिल्या होत्या. स्वामी जेव्हा देह सोडणार होते त्यापूर्वीच त्यांनी आपल्या पादुकांचे महत्त्व भक्तांना पटवून दिले होते. या पादुका केवळ लाकडाच्या वस्तू नाहीत, तर त्या स्वामींच्या चैतन्याचा स्रोत आहेत. वटवृक्ष मंदिर आणि पादुकांचे रहस्य. आज आपण अक्कलकोटला गेल्यावरती वटवृक्ष मंदिरामध्ये ज्या पादुका पाहतो तिथे बसल्यावर एक वेगळी शांतता मिळते. याचे मुख्य कारण म्हणजे स्वामी तिथे तासनतास बसून भक्तांना दर्शन देत असतात. त्या पादुकांच्या ठिकाणी आजही स्वामींचे अस्तित्व जाणवते. असे अनेक भक्तांचे अनुभव आहेत. या पादुकांचे एक रहस्य म्हणजे तुम्ही कितीही संकटात असा, जर तुम्ही मनोभावे त्या पादुकांवरती डोकं ठेवलं तर तुम्हाला तुमच्या समस्येचं उत्तर मिळतं. अनेक जण विचारतात की पादुकांची सेवा नेमकी कशी करावी? तर मंडळी, स्वामींना कर्माची सेवा आवडते. पादुकांवरती अभिषेक करण्यापेक्षा तिथल्या वातावरणात नामस्मरण करणे स्वामींना अधिक प्रिय आहे. एकदा एका भक्ताने स्वामींना विचारलं होतं, महाराज, तुम्ही गेल्यावर आमचं काय होईल? तेव्हा स्वामींनी आपल्या पादुकांकडे बोट दाखवून असं सांगितलं होतं की माझ्या या पादुका तुमचं रक्षण करतील. आजही अक्कलकोटमध्ये अशा अनेक घटना घडतात जिथे भक्तांना त्या पादुकांच्या स्पर्शाने आजारातून मुक्तता मिळाली आहे. तर मंडळी, स्वामींच्या पादुका म्हणजे केवळ एक प्रतीक नाही, तर ते स्वामींचे जिवंत रूप आहे. तुम्ही जेव्हा कधी अक्कलकोटला जाल तेव्हा हा इतिहास नक्की आठवा. तुम्हाला स्वामींचा कोणता अनुभव आला आहे का, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.